राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी अखेर दिला राजीनामा। कोकाटेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा केला सुपूर्द। कोकाटेंकडील क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवलं। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खोलात। कोकाटेंच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार। 19 डिसेंबरला होणार सुनावणी। तर रक्तदाबाच्या त्रासानं कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केला होता जामीन अर्ज। आजपासून दिल्लीत पीयूसी नसलेल्या वाहनांना मिळणार नाही पेट्रोल आणि डिझेल। तर राजधानीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर लोकसभेत होणार चर्चा। ओमान दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं मस्कटमध्ये शानदार स्वागत। विमानतळावर मोदींना देण्यात आलं गार्ड ऑफ ऑनर। मेक्सिकोच्या संसदेत चर्चेदरम्यान महिला खासदारांमध्येच फ्री स्टाईल हाणामारी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। आणि वंतारामध्ये वन्य प्राण्यांच्या करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचं भारत दौऱ्यादरम्यान मेसीनं केलं कौतुक। तर हत्तींसोबतही मेसीनं खेळला फुटबॉल। अनंत अंबानींसोबत महादेवाच्या पूजेतही घेतला सहभाग। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून त्यांनी 2 सदनिका मिळवल्या होत्या। इतकंच नव्हे तर या इमारतीतील अन्य 2 सदनिका इतरांनी मिळवल्या। त्याचा वापरही कोकाटे बंधूंकडून केला जात होता। याच प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय। माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। त्यामुळे कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती। मात्र हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलाय। तर अटकेच्या भीतीनं कोकाटेंना रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय। दुसरीकडे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही। पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे। तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे। कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे। अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि याला कारणही तसंच आहे। कारण माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर धनंजय मुंडे थेट दिल्लीत दाखल झाले।
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असं बोललं जात असल्यानं मुंडेंनी दिल्ली गाठत अमित शहांकडे मंत्रिपदासाठी गळ घातली. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुंडेंसोबत जात अमित शहांचं दार ठोठावलं. बंद दाराआड तिघांची चर्चा पार पडली. या चर्चेनंतर धनंजय मुंडेंची सकारात्मक देहबोली बरंच काही सांगून जाते. तर या दोघांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं आपण ते पाहूयात. धनंजय मुंडे आणि अमित शहा हे भेटीसाठी खरं तर तटकरेंनी मध्यस्थी केली. भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हजेरी होती. धनंजय मुंडे आणि शहांमध्ये खलबत झाली असल्याची माहिती मिळते. मंत्रिपदासाठी मुंडेंनी लॉबिंग सुरू केली आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. कोकाटे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान सुनील तटकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात. धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहित नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही. कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय. कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी नाही असं नाही. काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असे असू शकतं. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्याची माहिती मिळते. सदनिका घोटाळ्याप्रकरणी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची खाती कुणाकडे सोपवणार अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंकडील खातं काढण्याची शिफारस करणारं पत्र राज्यपालांना पाठवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनंतर माणिकराव कोकाटेंकडील क्रीडा खातं अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं. महायुतीची अशी काय मजबुरी आहे की महायुतीला वारंवार असे सगळे करप्टेड लोक मंत्री म्हणू लागतात. काय महायुतीच्या एकूण त्यांच्याकडच्या असणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये काही स्वच्छ चारित्र्याचे आमदारच नाहीत का? अगदी राष्ट्रवादीकडे सुद्धा दिलीपराव वळसे पाटलांच्या सारखे लोक आहेतच की, जे गुणी आहेत, अनुभवी आहेत, स्वच्छ आहेत. पण अशा लोकांच्या ऐवजी माणिकराव कोकाटेंसारख्या लोकांच्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावणारे लोक हे थोर आहेत. काहीही असो, विरोधक म्हणून आम्ही मात्र या मुद्द्यावर ठाम आहोत की होय, कोकाटेंचा नुसता राजीनामाच नाही तर कोकाटे यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे. दरम्यान या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा असल्याचं त्यांनी म्हटलंय. मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानं नाईलाजानं घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, किंवा सरकारनं तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थानं वेगवान आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळे किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि कायदा आणि न्याय हे सर्वांसाठी समान आहे असा चांगला संदेश देखील समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे. असो, या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा. आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे.